Ready? Good afternoon, students. Good afternoon. How are you? I am fine. पहा तर आज आपण विषय शिकणार आहोत बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता विषयामध्ये घटक आहे सांकेतिक भाषा. आपण मागच्या पाठामध्ये शब्दांसाठी अंकांचा वापर कसा करायचा हे पाहिलं होतं. तर आता आपण शब्दांसाठी चिन्हांचा वापर करून प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. तर बघा मी फळ्यावर प्रश्न लिहिलेला आहे. त्या प्रश्नामध्ये काही चिन्ह दिलेले आहेत आणि काही शब्द दिलेले आहेत आणि एक प्रश्न लिहिलेला आहे. त्याचं उत्तर आपल्याला शोधायचे. तर पहा चेतन वाच बर फळ्यावरचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत फुली, स्टार, गोल या चिन्हांनी वजन हा शब्द लिहितात. त्रिकोण, स्टार, चौकोन या चिन्हांनी गजर हा शब्द लिहितात. तर गोल, स्टार, चौकोन या चिन्हांनी कोणता शब्द दर्शवेल हा तुमचा प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? पुढचा. मग आता हे कसं काढायचं हे तर आम्हाला शब्द आणि अंक हे समजलं, परंतु आता चिन्ह दिलेले आहेत. मग हे कसं काढायचं? जसं आपण अंकाचं केलं तसं सेम याचं पण करायचं. मग सगळ्यात प्रथम काय करायचं सांगा बरं. यश सांग. चिन्ह खाली लिहून त्याच्यावरची शब्द लिहायचे. व्हेरी नाईस. बघा सगळ्यात प्रथम आता आधी काय दिलेले आपल्याला शब्द दिलेले का? नाही, चिन्ह दिलेले. मग चिन्ह लिहून घ्यायचे. बघा स्टार ज्या क्रमाने चिन्ह दिले फुली, स्टार, गोल आणि गोल ज्या क्रमाने चिन्ह दिले त्याच क्रमाने लिहून घ्यायचं आणि त्याच्या पुढचा शब्द ज्या क्रमाने दिलाय त्याच क्रमाने लिहून घ्यायचं. बघा हा झाला पहिला शब्द. दुसऱ्या शब्दासाठी काही वेगळे चिन्ह दिलेले आहेत ते लिहून घेऊ आपण. सांगा चिन्ह. चौकोन. बघा हे चिन्ह दिलेले आणि त्या चिन्हांसाठी शब्द दिलेला आहे गजर. मग ग जसा दिलाय त्याच क्रमाने लिहायचं आपल्याला. क्रम बदलायचा नाही. मग आता गजर हा शब्द असा या चिन्हाने. मग आपल्याला प्रश्न विचारलाय गोल, स्टार, चौकोन या चिन्हाने कोणता शब्द तयार होईल. मग आता आपण त्यासाठी काय करायचं? त्याच्यामध्ये गोल शोधायचा. काय गोलला सांगा? न. नंतर त्याच्यानंतर काय? स्टारला काय शोधायचं? इथं स्टार आहे, इथं स्टार आहे. दोघांकडे पण काय आहे? ज. म्हणून स्टारला आपण ज घेतला. नंतर काय? चौकोन. चौकोनाला काय शोधायचं? बघा न ज र. मग ह्याचं काय उत्तर आलं? न ज आणि र. आहे की सोपं? सगळ्यात पहिली ट्रिक लक्षात काय ठेवायची की ज्या क्रमाने आपल्याला चिन्ह दिलेले किंवा ज्या क्रमाने शब्द दिलेले तो क्रम बदलायचा नाही. ज्यावेळेस क्रम सारखा असतो त्यावेळेस. आणि मग ते एका खाली एक लिहून आपल्याला शब्द शोधायचे. आता मी एक प्रश्न तयार करते. त्या प्रश्नात कोणता शब्द तयार होईल तो तुम्ही मला सांगायचा. चेतन सांग. समोर ये, मला तयार करून दाखव. चौकोन आणि गोल अगदी बरोबर. बघा चौकोन एकदम सोपं आहे. ते फक्त चिन्ह बघायचं आणि त्याच्या खाली कोणतं अक्षर लिहिलेलं ते बघायचं. चौकोनाच्या खाली काय लिहिलं होतं? ते फक्त त्याच्या खाली लिहून घ्यायचं. नंतर गोलच्या खाली काय लिहिलं होतं? ते फक्त त्याच्या खाली लिहून घ्यायचं. आहे की नाही सोपं? मग आता दुसरं एक सांगा मला. हे कोण सोडवतं? ऋतू राहिलेली.
यासाठी व जर यासाठी कोणते चिन्ह येतील असा उलटा पण प्रश्न असतो. यासाठी कोणते चिन्ह येतील? दुसरी पैकी कोण सोडतं? व जर यासाठी कोणतं चिन्ह येते? काय जसं हे चिन्ह तसं काढ. चांगलं साधं नाही असं काही नाही. छान छान काय काढलं व ज गुड. अजून र सुद्धा तिला प्रश्न छानपैकी समजलेला आहे आणि आता तिचे 2 मार्क पक्के झालेले आहेत. त्यामुळे आता आपल्याला काही भीती नाही आणि असाच सराव करायचा आपल्याला. अशाच प्रकारचे मी तुम्हाला आणखी काही प्रश्न देते ते तुम्ही सोडवायचे.